ह्या व्हिडिओचा थंबनेल बघूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल याची मला खात्री आहे. बरं, पोलिसांनी या प्रकरणात नुसती माफी नाही मागितलेली, तर आरोपी मेल्यामुळे त्याच्या कबरीवर जाऊन माफी मागितली आणि फुलं वाहिली. हे प्रकरण घडलंय कुठे? तर हे प्रकरण घडलेलं आहे जपान या देशामध्ये. या विषयाची थोडक्यात माहिती अशी की शिजिओ एशिमा या नावाचा एक आरोपी होता आणि तो ज्या कंपनीत कार्यरत होता त्याची काही उपकरणं त्याने परवानगीशिवाय निर्यात केली असा त्याच्यावर आरोप होता. या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली ऑक्टोबर 2020 मध्ये. तो अटकेत असताना त्याला गंभीर कॅन्सर झाल्याचं निदान झालं. त्या अनुषंगाने त्याने विविध वेळा जामिनाकरता अर्ज केला. किती वेळा? तर साधारण 8 वेळा त्यांनी जामिनाकरता अर्ज केला आणि प्रत्येक वेळा त्याचा जामीन फेटाळण्यात आला. शेवटी फेब्रुवारी 2021 मध्ये त्या आजाराने त्याचं निधन झालं आणि दुर्दैव, ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव म्हणजे जुलै 2021 मध्ये त्याच्या विरुद्धचे सगळे आरोप रद्द करण्यात आले. म्हणजे एखाद्या माणसाला अटक करायची, त्याला तुरुंगात ठेवायचं, त्याची तब्येत बिघडली तरी त्याला जामीन नाकारायचा, त्यात त्याचं मरण येतं, त्यात त्याचं निधन होतं आणि हे सगळं झाल्यावर त्याची निर्दोष मुक्तता होते. हे उदाहरण जपानमधलं असलं तरी याच्याशी मिळती जुळती कितीतरी उदाहरणं आपल्या देशात सुद्धा घडलेली आहेत. पण याच्यानंतर जपाननी आणि जपानी पोलिसांनी जे केलं ते आपल्या देशात कधीही होणार नाही. नुकतंच म्हणजे ऑक्टोबर 25, 2025 रोजी टोकियो पोलीस आणि अभियोजक कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी ऐशिमा या माणसाच्या कबरीवर गेले, त्यांनी फुलं अर्पण केली आणि चुकीच्या आरोपाखाली त्याला अटकेत ठेवल्याबद्दल क्षमा याचना केली. या सगळ्याबद्दल तो मयत आरोपी जो आहे त्याच्या पत्नीने स्पष्ट सांगितलं की मी तुमची माफी स्वीकारते, पण मी तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही. अशी उदाहरणं बघितली की अमेरिकेने अणुबॉम्ब टाकून सुद्धा हा देश फिनिक्स पक्षासारखा राखेतनं परत कसा भरारी घेऊ शकला हे आपल्याला कळतं. आणि याच्या उलट आपल्या देशाची जर अवस्था बघितली तर अणुबॉम्ब न पडून सुद्धा अणुबॉम्ब पडल्यासारखी आपल्या बहुतांश शहरांची अवस्था आहे. आपल्याकडे सुद्धा अशी प्रकरणं काही घडत नाहीत का? कितीतरी घडतात. काही संबंध नसताना, काही कारण नसताना, काही ठोस पुरावे नसताना, कायद्याच्या चौकटीत तो गुन्हा बसत नसताना कित्येक लोकांना अटक केली जाते, त्यांचा जामीन नाकारला जातो, त्यांना अटकेत चढवलं जातं, तुरुंगात चढवलं जातं, कालांतराने त्यांची निर्दोष मुक्तता होते. ही मधली जी 2 बॉम्बस्फोटाची प्रकरणं होती ती तर अगदी ताजी आहेत, म्हणजे घाटकोपर आणि मुंबई. याच्या मागची कारणं काही असो, पण त्या आरोपींची कायद्याने सुटका केली हे तर कोणाला नाकारता येत नाही ना. मग याच्याबद्दल आपल्याकडे असं काही कधी घडतं का हो? किंवा बॉम्बस्फोट आता खूप मोठा म्हणजे दहशतवादासारखा प्रकार झाला, पण बाकी जे छोटे मोठे किरकोळ अपराध असतात त्याच्याकरता ज्या लोकांना तुरुंगात चढवलं जातं आणि नंतर त्यांना जामीन मिळतो किंवा त्यांची निर्दोष मुक्तता होते, तेव्हा आपल्या तथाकथित अतिमहामहिम लोकांकडनं अशा काही भावना व्यक्त करण्यात येतात का? मग ते पोलीस असेल, न्यायालय असेल, वकील असेल, यांच्याकडनं म्हणजे माफी बिफी मागणं तर सोडूनच द्या, साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली जात नाही. त्यातनं तो जर माणूस मेलाच असेल तर विषयच संपतो. पण आपण अटकेत टाकलेला माणूस त्याच्या निधनानंतर निर्दोष मुक्त होतो, यात आपला काहीतरी दोष आहे त्याची जबाबदारी स्वीकारून त्याच्या कबरीवर जाऊन माफी मागण्याकरता एक भयंकर हिंमत आणि नैतिक धैर्य असलं पाहिजे, ज्या धैर्याचा आपल्याकडे पूर्णतः अभाव आहे असंच आपल्याला खेदाने म्हणायला लागतं. आणि एखादा देश पुढे का जातो आणि एखादा देश मागेच का राहतो यामध्ये अशी अनेक कारणं लपलेली असतात. आपल्याकडे असं कधी घडेल किंवा किमान माझ्या हयातीत असं कधी घडेल अशी मला तरी काही आशा नाहीये. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काय भावना आहेत? अवश्य कळवा. हा छोटासा व्हिडिओ जगात काय काय घडू शकतं आणि जगात किती चांगल्या प्रकारे एखादी गोष्ट केली जाऊ शकते हे आपल्यापर्यंत पोचवावं म्हणून या मुख्य उद्देशाने मी हा व्हिडिओ केला होता.
आपल्याकडचे पोलीस किंवा एकंदर वकील, न्यायाधीश, न्यायालय याच्यातनं बोध घेतील अशी किमान मला तरी आशा नाहीये. बोध घेतला उत्तम, नाही घेतला तरी मी त्या बाबतीत काहीच करू शकत नाही. धन्यवाद.